वसमत तालुक्यातील आरळ येथे श्रीदेव ओंकारनाथ भगवान यांच्या कृपेनं अन्नपूर्णा देवी मातेचा 77वा भव्य यात्रा महोत्सव नुकताच साजरा झाला आहे। सकाळी 12 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसाद भंडारा आणि रात्री 9 वाजता श्री अन्नपूर्णा मातेची पालखीतून मिरवणूक आणि भव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच सोमवारी सायंकाळी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला। विनीत श्री देव ओंकारनाथ भगवान आणि श्री अन्नपूर्णा माता संस्थान आणि समस्त गावकरी मंडळी तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांची उपस्थिती होती। आरळ येथील कुस्तीची दंगल प्रसिद्ध असल्यामुळे दूरवरून पहिलवान या ठिकाणी दाखल झाले होते। तसेच कुस्ती रसिकांनी भव्य गर्दी केल्याचे दिसून आले। अन्नपूर्णेची यात्रा 1947 पासून देवानी सुरुवात केलेला यात्रा महोत्सव, आजचा यात्रा महोत्सव 77वा यात्रा महोत्सव आज संपन्न झाला। आणि यात्रेची काही सांगायचं झालं तर अन्नपूर्णेच्या मंदिरामध्ये रोज अन्नक्षेत्र 19 तारखेपासून चालू होतं। तर आजपर्यंत अन्नक्षेत्र हा डेलीचा कार्यक्रम होता आणि आज जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। ते पण चांगल्या मोठ्या थाटामाटामध्ये आज संपन्न झाला। परवाच्या दिवशी 2 तारखेला मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम होता। त्यावेळेस पण जवळपास हजारो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला। आणि पालखी महोत्सव पण संध्याकाळी खूप थाटामाटामध्ये पालखी उत्सव साजरा झाला। यात्रा पण मोठ्या प्रमाणात भरलेली आहे। बाहेरून आजूबाजूच्या गावातील काही भाविक लोक यात्रेसाठी मोठ्या उत्साहाने इथे येत असतात। कुस्त्यांचे दंगल खेळण्यासाठी जे मल्ल आले होते तर कुठून कोणत्या जिल्ह्यातून आले होते? मल्ल तुम्ही पण पाहितले, जवळपास जालना असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, मुखेडा असेल, असे विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणून इथं पैलवान आपल्या इथं कुस्ती खेळण्यासाठी आलेले होते आणि सर्वांना कुस्ती खेळण्याचा लाभ भेटलेला आहे। सर्वांना कुस्ती म्हणजे त्यांचं जे अंग प्रदर्शन होतं त्यांनी ते केलेलं आहे। किती दिवसाची काय म्हणले पारितोषिक जवळपास कुस्ती बघून दिलेले असते। 10 पासून कुस्ती चालू झाली छोट्या मुलापासून, तर जवळपास शेवटचं बक्षीस 5000 रुपये होतं आणि 1000 2000 अशा खूप शेकडो कुस्त्या झालेल्या। अन्नपूर्णा मातेचं काय महत्व आहे? अन्नदानाचं काय चालतं इथं? अन्नदानाचं महत्व म्हणजे अन्नपूर्णेचं महत्व सांगायचं झालं तर खूप महत्व आहे। अन्नक्षेत्र हे इथं 12ही महिने आणि 24 तास चालले होते। मी याच्या अगोदर पण तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। अन्नपूर्णेचं अखंड चालणारा हा कार्यक्रम रोजच डेली देवीचा नैवेद्य सकाळी 10 वाजता गेल्यानंतर जे कोणी भाविक इथे येतात तर त्यांना प्रसाद हा डेली भेटतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।